नमस्कार मंडळी, मी शुभम लोकरे. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज निघालोय आपण एक छोटीशी एक डेली ऑब्झर्वेशन राईडसाठी. मागे गेलं ते सुप्रसिद्ध असं वडाळ्याचं नॅशनल मार्केट पहिलं एवढंच होतं आणि आता या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी झाल्या सर्व मार्केटच्या. ही लाईन, परत पुढे ही एवढी मोठी बिल्डिंग झाली आहे पूर्ण नॅशनल मार्केटची. झालंय तर जबरदस्तच एकदम वडाळा नॅशनल मार्केट. इथे खूप लांबून लांबून व्यापारी लोक खरेदी करायला येतात. हे असे त्याच्या आयला मध्ये मध्ये घुसतात, भेंडी डोक्याचा भुगा करतात ते. आपण जाणार आहोत आता इथून लेफ्ट मारून. अरे भाई, चल चल लवकर चल रे बाबा. चला थांबलाय विनाकारणचा यायला. आपण चालू आहे वडाळा फाय गार्डन्सला. फाय गार्डन करून मला एक छोटस सामान घ्यायचंय, आपण ते घेऊ आणि निघू पुढे. चला. तीन चार दिवस पावसाने पूर्ण मुंबईला धुतला आणि आता ऊन पडतंय. ए भाई, रुक जा रुक जा रुक जा. ओ मारा मारा एकमेकांनाच हॉर्न मारा. फाय गार्डनचा एरिया एकदम मस्त असा नेहमी शांत वाटतो. तुम्ही सकाळी या, दुपारी, संध्याकाळी, कोणत्याही टायमाला या. हा रस्ता एकदम नेहमी शांतच असतो. भारी वाटतं इथे. चलो चलो. वाव, X7 भाईला हे सिंगल ह्याच्यात फुल टन पण नाही होत आहे. एवढी जबरदस्त मोठी गाडी आहे. काय वाटते यार, खतरनाक. बाय बाय X7. चला, मोठा सिग्नल आहे आता. चुपचाप थांबास या सिग्नल वरती. एक घरून कॉल आलेला, कॉल घेतला आणि आता जर्नी भाई.
ट्रॅफिक तर दिसतंय की काय काय माहिती आता. ट्रॅफिक नाही भाई, हे लोक कशाला थांबलेत. चला चला पुढे चला. वेलिंगर कॉलेज, मुंबईचं MBA हब. तुम्ही हे कॉलेज खूप बऱ्याच मूवीजमध्ये स्टेअरकेस वगैरे हे वाले बऱ्याच मूवीमध्ये बघितलं असणार. चलते रहो. अरे भाई, हे टॅक्सीवाले ना अर्ध्याहून जास्त ज्याला म्हातारे असतात त्यांना काय नीट चालवायची नसते वाटतं गाडी. मध्येच नुसतं ट्रॅफिक जॅम करून राहतात ते. माटुंगामधलं आयकॉनिक रामाश्रय कॅफे रेस्टॉरंट तुम्ही काही बोला, आहे तर जबरदस्तच ते. आता आपण फुल मार्केट एंटर करतोय. चल, पोलीस लोक पेट्रोलिंग एकदम सावकाश मस्त. काय गाड्या दिल्या त्यांना. फुल मार्केट, माटुंगा फुल मार्केट, इथे सगळे हार वीर जे पण घ्याल तुम्ही ते डबल टेबल एक्सपेन्सिव्हच असतं. क्वालिटी असते फ्रेश एकदम छान, पण एक्सपेन्सिव्ह जबरदस्त. अय्यप्पा स्वामी मंदिर खूप छान शिल्प आहे. माटो 54 कोणतरी आमदाराची फॉर्च्युनर दिसते. 37 सेकंद थांबा चुपचाप आता इथे. चला, माझं सामान घ्यायचं शॉप आलं. इथून मला आता बत्ता थोडंसं भरमसाठ असं सामान घ्यायचंय. ठीक आहे, सामान घेऊन भाई कल्टी. दुनियाभरचं सामान घेऊन भाई मी निघालो आता शॉपमध्ये द्यायला. भरपूर सामान घेतले, बॅग भर सामान झाले. चला, काय आता हे ट्रॅफिक जात नाही तोपर्यंत मला कसं झालं म्हणा भाई. हा टॅक्सीवाला साला किती कशाला. तू पण स्वतः पण डेंजरमध्ये आणि पॅसेंजरला पण डेंजरमध्ये टाकतात हे लोक, अशी लोक. ठीक आहे ना, 2-5 मिनिटांनी काय लेट होणार आहे, थांबायचं जरा. चलो चलो चलो, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मला जायचंय तिथे त्या बाजूला, इथूनच. ठीक आहे, त्यांचा सिग्नल चालू आहे म्हणून घपाघप गाड्या येतात. हो भाई, फायनली चान्स मिळाला निघायचा आणि आपण निघालो. ये बाबा, ॲम्ब्युलन्सला जाऊ दे बाबा पहिलं. पावसाने जे मुंबईला 3-4 दिवस धुतलाय ना, त्यानंतर मुंबईची स्वच्छ झाली आहे. एक नंबर स्वच्छ झाली मुंबई.
माझ्याकडे पण हीच गाडी आहे, हॉन्डी जॅज रेड कलर मध्ये फक्त. मस्त काय गाडी पळते यार, पिकअप बिकअप जबरदस्त गाडी आहे. चला साईटीतून जावा हळूहळू, घाई नका करू कोणीच, जाऊ. थँक्स. हे अशी लोक चांगली असतात, जे जायला जागा देतात ना, हेच चांगली माणसं असतात एकदम. नाहीतर भाई एक जण असतात मुद्दामून. तोच आहे का भाई? नाही, 1-6 आहे का? वाटतात अशा आडव्या आडव्या गाड्या, एक नंबर. अतिशय सुंदर अशी गाडी चालते आता. हे सिग्नलच नाही चालू, माणसाने काय समजायचं, जायचं का नाही? चला चला चला, जाऊ दे भाई, मला पण जाऊ दे. कोणाचा सिग्नल आहे काय माहिती, सिग्नल बंद आहे. अरे बाबा, तुम्ही स्कूलच्या आजूबाजूला जरी असे सिग्नल बंद नका ठेवत जाऊ. काय राव रे, स्कूल कॉलेजच्या इथे सिग्नल कंटिन्यू चालू पाहिजे. हा पण बंदच आहे. छान. यार किती मारतात मागून. आता काही दिवसांमध्येच आषाढी एकादशी येणार आहे. आता ही लेन पूर्ण बिझी असणार, फुल तयारी चालू झाली आहे मंदिराच्या आजूबाजूला. फुल पॅक होऊन जाणार ही लेन. चला, सिग्नल लागलेलं आहे, आरामात जाऊया भाई. 14चा सिग्नल. जय श्रीराम, जय श्रीराम. थांबा आता काय, सिग्नल लागला की मागोमाग फटाफट असे सिग्नल लागतच जातात. रे यार, वैताग येतो मग. चला. हा भाई, चार्जिंग ब्रिजिंग हाय हाय हाय, चार्जिंग थोडीशी आहे. मला पोचायचं आहे शॉपपर्यंत भाई, तोपर्यंत चार्जिंग असू दे गोप्रोची. भाई रुको जरा, सबर करू. थांबूया आता इथे पण सिग्नल मध्ये बाबा. वडा टेलिफोन एक्सचेंज, वडाला उद्योग भवन. चलो चलो. भारी वाटतं असं मुंबईमध्ये अशा गायी जाताना बघायला. भले त्यात चालायला नाही जातात अशा, तर ठीक आहे, पण चांगलं वाटतं असं जरा गाई वगैरे बघायला. ओके, ICC टावर्स. वाव, हा रस्ता खरंच चांगला झालाय. वडाळा उद्योग भवन पासून ते भोईवाडा नाक्यापर्यंतचा रस्ता एकदम मस्तच झालाय. चांगलं ठेवलंय रस्ता. नशीब तिथे तो सिग्नल नाही आला, तर बापरे इथपर्यंत रांग लागते त्या सिग्नलच्या ट्रॅफिकची. हा कदाचित मुंबईमधला एकमेव सिग्नल असेल जो पब्लिकने बंद केलाय. हे चारी साईडचे सिग्नल बंद आहेत. काय होतं नंतर सांगेन कधीतरी, आता वेळ नाही मला. आता मग सामान देऊ दे. चलो चलो.
जातो. बाबू असं झोपेतून उठून चालायचं नाही कुठे पण. छान छान छान. सगळ्यांना भाई आज आपल्या पुढ्यातच यायचंय. आपल्याला जायचंय भाई आपल्या शॉपच्या गल्लीत. जातो जातो जातो. शपथ काका पण थांबले आणि मी पण थांबलो. आज आयुष्यपती गल्ली जरा शांत शांतच दिसते. ठीक आहे जे पण असेल. गो भेंडी हे कोणी गेलं यार. कौन गिरा है भाई बाइक. क्या सीन है. अरे यार असं ना करू यार. ज्याने पण उचलली असेल ठेवत जावा यार. तर रस्त्याच्या मध्ये चांगलं थोडी ना वाटतं अशी बाईक मध्येच पडलेली. हा मग काय उचललीच पाहिजे. चल जाऊ दे. गाडी लावतो आणि जरा उचलूया गाडी. उचलूया भाई. उचलून टाकूया गाडी. जाऊ दे सोड. कोणाची पण असेल गाडी उचलली पाहिजे. गाडी आहे भाई प्रत्येकाचं प्रेम असतं. डेंजर पाडली आहे गाडी. अरे उचलायची तरी ना ऍटलीस्ट. थांबा थांबा मी त्या बाजूने हात लावतो. चलो सोडा. मिरर पण गेला काय. ठीक आहे ठेवा इथे. काय उचला तरी ना कोणीतरी. गाडी पडणारच आहे वाटतंय ना तरी गाडी. असं पण जाऊ दे. पण माणसांना काय बोलायचं. बघतायत गाडी पडली आहे सर्व आहे भाई. आणि माझी बुलेट हा भाई एक नंबर गाडी आहे. चल आता तर काय शॉप आलंच आहे. हे माझं शॉप भारी वाटतं ना. एक नंबर आहे. शॉपमध्ये आल्यावर मला जी शांती मिळते ना मी सांगूच नाही शकत. जबरदस्त. हे भाई श्री गुरुदेव दत्त. ओके चेक 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 माईक टेस्टिंग. चला हे सामान विमान दिलं. आता काय आता मी येतो जेवून. 2:27 झालेत. मस्तपैकी जेवून परत बॅक टू पवेलियन शॉपमध्ये. येस चला रणगाडा काढूया. डुक 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 डुक. एवढा वरचा नको. चला ह्या गोप्रोला स्क्रीन नाही ना म्हणून कळत नाही नेमकं काय दिसते ते. नाही चालवणार अशी. ही गाडी आपली भारी हाफ किक मध्ये स्टार्ट होते. अशी मध्येच गाडी पडलेली. काय बोलायचं लोकांना आता. मोजून 7 मिनिटावर आहे माझं घर इथून. मोजून 7 मिनिटं. काय स्ट्रेस नाही काय नाही भाई. या दुकानात कामं करा थोडीफार. जेवायला द्या परत कामं करा. अशी सुंदर अशी निवांत लाईफ चाललेली आहे. काही स्ट्रेस नाही काय नाही. फक्त एवढंच आहे आपला स्वतःचा बिझनेस असल्यामुळे कुठे निघायला मिळत नाही. त्याच्यावर सोल्युशन पण आहे पण ठीक आहे. बरं वाटतं असं बिझी राहायला आहे का नाही. आत्ता कसं
मी मध्ये एका व्हिडिओला कमेंट केलेली की E20 फ्यूलमुळे माझी टाकी सडली आणि काय कार्बोरेटर खराब झालाय, ही कमेंट केलेली मी. एक वेल नोन यूट्यूबर आहेत आणि इंस्टाग्रामच्या त्यांच्या रीलवर मी कमेंट केलेली. भाई त्या कमेंटवरती काय जाऊ की नको, जातो आता, काय थांबलाच आहेस तर. हां, तर त्या कमेंटवरती मला एवढे रिप्लाय येतात, सेम प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम. हा बाबा, मला होता प्रॉब्लेम, झाला, मी कार्बोरेटर चेंज केला आहे गाडीचा, काय करणार आता. आणि एकदा का या गाडीमध्ये पाणी गेलं तर मग झाला, गेम झालाच आहे. मला मेकॅनिक बोलला आहे, पण ठीक आहे, आता जे पण आहे ते आता आपल्याला फेस करणेच आहे. आणि एकाने तर अशी कमेंट केली, आता तुझ्यावर FIR होणार. अरे यार, आता काय माणसाने खरं पण नाही सांगायचं का काय, जे आहे ते सांगितलं आहे ना, मेसेज केला, कमेंट केली, जे पण आहे ते ठीक आहे. बघू, माझ्याकडे तर सर्व पुरावे आहेतच, जे होईल ते फेस करू. आणि काय 1200 त्या कमेंटला 1200 लाईक्स आहेत त्या कमेंटला, आणि कमेंटवर कमेंट अशा भरपूरच आहे. आणि रॉयल एनफिल्डच्या गाड्या, हंटर या त्या. आणि एकाने तर कमेंट पण केली आहे भाई, त्याची पण सेम इलेक्ट्रा आहे आणि त्याने गाडी बंद करून ठेवून दिली, म्हणजे पॅक करून ठेवून दिली आहे, यूज नाही करत आहे तो, रस्ट व्हायला सोडून दिली आहे. काय करणार आता. मग जीवापेक्षा आपण गाड्या जपतो. ह्या गाडीला आता माझ्याकडे 10-12 वर्ष झालीत, म्हणजे काय आता आपण एक बॉन्डिंग होतो गाड्यांसोबत. आणि आपण असंच आपल्या डोळ्यांनी बघत राहणार की हा बाबा गाड्या सडत आहेत, किंवा काय इंजिन फेल होत आहेत, किंवा गाड्या सारख्या खर्च देत आहेत, पिकअप सोडत आहेत, खूप मोठा लॅग. मला तर ॲव्हरेजशी काय घंटा फरक नाही पडत, पण पिकअप ज्या सोडतात ना गाड्या भाई, तिथे हे होतं. पिकअप आणि पॉवर मेन आहे गाड्यांचा. E20मुळे पिकअप आणि पॉवरचे खूप इश्यू येतात. माझ्याकडे ॲक्टिवा आहे, ॲक्टिवा भाई थोडीशी पिकअप सोडते तर म्हणजे काय बोलणार, बुक करते ॲक्टिवा. ह्याचं तर समजू शकतो, चल लोखंड आहे, मी शिवडीला राहतो, म्हणजे आपलं समुद्राच्या बाजूचाच एरिया आहे, रस्टिंग पकडली असेल ते नॅचरली पण होऊ शकतं, त्याला तर मी पूर्ण E20ला दोष नाही देणार. पण ॲक्टिवाचं काय, ॲक्टिवा कशाला बुक करते. त्यांचं तर काय, प्लॅस्टिकची टाकी द्यायची त्या गाडीची, त्याच्यात पाणी द्यायचा संबंध नाही, काय नाही, फायबरची टाकी, जे पण आहे ते ठीक आहे. आता काय, गव्हर्नमेंट आपलंच आहे, आपल्यालाच खर्च करणे आहे आपल्या गाड्यांवर. ठीक आहे, आता काय, चला. अरे भाई चलना यार, आलो बाबा. बिल्डिंग खाली, जिथून सुरुवात केलेली तिथून एका तासात रिटर्न. चलो. भाई हा पण एक मोठा टास्क असतो, गाड्या नीट, ही गाडी मला वरती लावायची आहे. साहब चला. मस्त, गाडी गरम पण झाली, आपलं काम पण झालंय मस्त.